निर्माली ही नेद देखे, तो सर्वज्ञ एवढे चुके, परिदृश्याच्या न ठके, सोयीची जो. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल, अकारण करुणा वरुणालय परमपिता श्री पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक अपूर्व अद्भुत असीम अहेतुकी अकारण करुण अशा अनुग्रहामुळं आपण अनुभवामृत नावाचा संत सम्राट ज्ञानोबारायांनी रचित असा जो एक अध्यात्म प्रांतातील अलौकिक ग्रंथ आहे की ज्या ग्रंथावर शिवकल्याण स्वामींनी नित्यानंद ऐक्य नावाची टीका लिहिलेली आहे आणि त्या टीकेच्या आश्रयाने आपण मूळ ओव्यांचा अर्थाचा यथाशक्ती यथामती वेध घेत आपल्या जीवनाचं परममंगल जेणेकरून होईल ह्या स्वरूपस्थितीच्या परिचायक असणाऱ्या शब्दाचा वेध घेत आपल्याला अर्थरूपता त्या स्वरूपस्थितीशी समरसता जेणेकरून प्राप्त होईल अशा अंतर्मुख वृत्तीनं आपण या ग्रंथाचं अनुसंधान करण्याला प्रवृत्त झालो. आतापर्यंत आपण श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरु वंदना, वाचारून परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येची अयथार्थता, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन ही 6 प्रकरणं पूर्ण केल्यानंतर 7वं जे अज्ञान खंडन प्रकरण आहे की ज्या अज्ञानाचा वेदांतशास्त्राने आद्यरूपाच्या भाषेमध्ये फारच मोठा गवगवा केलेला आहे आणि अपवादामध्ये त्या अज्ञानाचं खंडन केलेलं आहे. परंतु जर स्वस्वरूपदृष्टीनं पाहिलं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या अज्ञानाची असिद्धी असल्यामुळं अध्यारोपही नाही आणि अध्यारोप नसल्यामुळं अपवाद हाही विकल्प आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. इतकं आपला आत्मस्वरूप विशुद्ध असंग निर्विकार निराकार अशा स्वरूपाचं आहे आणि ते शब्दातीत आहे. ते अशब्द अस्पर्श अरूप अशा प्रकारचं लोकोत्तर अतींद्रिय आणि प्रातिभ अनुभूती पूर्ण अशा स्वरूपाचा असल्यामुळं त्याच्याविषयीचं त्याचा करतलामलकवत अशा ह्या स्वरूपस्थितीच्या परिचायक अशा प्रकारची ज्ञानोबारायांच्या प्रतिभेतून शब्दांचं जे स्फुरण होत आहे ते स्फुरण आपल्या स्फुरद्रूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन त्याच्याशी तद्रूपतेला आपण प्राप्त होऊ अशा प्रकारची ही शब्दयोजना आहे. आणि त्याचं चिंतन करत असताना आत्तापर्यंत आपण 105 ओव्या पाहिल्या. आता 106व्या क्रमांकाची ओवी आहे. हे प्रकरण फार विस्ताराने अमृतानुभवामध्ये आलेले किंबहुना जवळजवळ अर्धा अमृतानुभव म्हणजे हे प्रकरण आहे. प्रकरण थोडंसं क्लिष्ट आहे परंतु त्याचा जो झोक किंवा धोरण किंवा त्याची प्रक्रिया ही जर आपण समजावून घेतली तर या ठिकाणी सहजच आत्मस्वरूपाविषयीचं जे भय आहे आपल्याला, भय म्हणजे आत्मस्वरूप अज्ञानाने आवृत्त झाल्यामुळं जीवात्मा जे काही क्लेशाला प्राप्त होतो त्या क्लेशाच्या बंधनातून मुक्तता होण्यासाठी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्या अज्ञानाने आवृत्त केलेलं आहे आणि त्याला आवृत्त करून त्या ठिकाणी हे जे अज्ञान आहे ते त्याला विषय करत आहे, म्हणजे त्याला झाकून टाकत आहे. आणि मग आता त्या अज्ञानाचा आवरणाचा भंग कसा करायचा याविषयी शास्त्रामध्ये भक्तिसिद्धांतामध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये भक्तिसिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं काय दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेवये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. आणि तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतामध्ये त्याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग साधनं केली तर आत्मावा अरे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या अशा प्रकारचं त्याचं साधना सांगितलेली आहे. तेव्हा ह्या दोन्ही साधनांची आवश्यकता नाही. आत्मतत्व तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे हे आपल्याला माऊलींनी
मागच्या ओळीमध्ये सांगितलं की मिथ्यावादाची कुटी आली ते निवांतची साहिली, विशेषाही दिदली पाठीजेने. मूळ जे आत्मस्वरूप आहे त्याच्यावर आत्मस्वरूपाला म्हणजे स्वाश्रया सोविषया असं अज्ञान आहे. आत्म्याच्या आश्रयाने राहतं आणि आत्म्यालाच आच्छादित करतं. अशा प्रकारचा जो विषय आहे तर त्या विषयसुद्धा ते म्हणतात. आणि मग त्याने आत्म्याला झाकून टाकलं, मिथ्या केलं, असं जेव्हा आत्मस्वरूपाविषयी वर्णन केलं जातं तेव्हा ते सुद्धा ते आत्मस्वरूप निवांतच सहन करतं. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीच आहे. अशा वेळेला तुम्ही किती मिथ्यावाद केला म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या आश्रयाने अज्ञान राहिलं असा आरोप केला किंवा त्यांनी त्याला आच्छादित केलं असा आरोप केला, स्वाश्रया सोविषया असा पक्ष घेतला तरी हा पक्ष मूळ ज्ञानस्वरूप आत्म्याच्या गावामध्ये कधी पोचलेलाच नाही, अशी स्थिती आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही म्हणता की अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे असं तुम्ही म्हणता, तेव्हा ते म्हणतात की हे विशेष जे काही आपल्याला हा दृश्य प्रपंच दिसतो तो आत्मस्वरूपाच्या आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं जे अज्ञान आहे त्यामुळे हे दृश्य प्रपंच दिसतो. आणि त्याची निवृत्ती करायची असेल तर कारण निवृत्तीनं कार्याची निवृत्ती होते. तेव्हा मूळ कारण जे असणारं विशेष स्वरूपाचं अज्ञान ते दूर झालं की म्हणजे मग आत्मा त्या ठिकाणी सच्चिदानंद अद्वय रूपाने अवशिष्ट राहतो. आजची जी वेदांताची प्रक्रिया आहे त्याविषयी माऊली म्हणतात की विशेषाही दिदली पाठीतेने. त्यांनी विशेषाकडे पाठ फिरवलेली आहे किंवा विशेष म्हणजे जेवढं विशेष असतं तेवढं कल्पित असतं. अशा प्रकारचं दृश्य प्रपंच हा सर्व मिथ्या असतो. अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही वर्णन करता तेव्हा आत्मस्वरूपाने कधी दृश्य पाहिलंच नाही, त्यामुळे त्या विशेषालाही पाठी दिलेली आहे. आणि त्याच्या निवृत्तीचं साधन त्या साधन जे आहे अज्ञान निवृत्ती, त्या अज्ञान निवृत्तीलाही त्यांनी पाठच दिलेली आहे. म्हणून विशेषाही दिदली पाठी तेने अशा प्रकारचं सांगितलं. कारण आत्मस्वरूप कधी अज्ञानाने आवृत्त झालंच नाही. अज्ञानाचा आश्रय घेऊन त्याला अज्ञात करायला ते आपलं ज्ञानस्वरूप आत्म्याच्या आश्रयावर राहायला ज्ञानस्वरूपापुढं अज्ञानच कधी आलं नाही तर अज्ञानकारी दृश्य प्रपंच कसा येईल, येणंच शक्य नाही. हा विषय सांगत असताना माऊली म्हणतात की त्या आत्म्याला कधी अज्ञानाने ते आवृत्त होणं शक्यच नाही हे सांगत असताना आता ह्या 106 क्रमांकाच्या वेळेमध्ये सांगतात, जो निमाली ही निद देखे तो सर्वज्ञ एवढे या चुके परिदृश्याचे या न ठके सोयीची जो. तर या ओळीमध्ये सांगतात निमाली ही निद देखे, म्हणजे मेलेली निद असं नाही, जो निमाली म्हणजे जे स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच आहे तो निमाला म्हणजे तो लय झाला, त्याचा लय झाला. तो कुठं होतो तर कारण शरीरात किंवा सुषुप्तीमध्ये त्याचा लय होतो, निद्रेमध्ये त्याचा लय होतो. परंतु जो निमालीही म्हणजे संपूर्ण स्थूल आणि सूक्ष्मसृष्टी ही लय झाली असताना ज्या कारणामध्ये लीन होते, लय कुठं होतो ज्या कारणात होतो त्या कारणाला म्हणजे त्या कारण शरीराला म्हणजे त्या चांगलं बघा त्या सुषुप्ती अवस्थेला देखील जो देखे त्याचंही देखील जो प्रकाशन करतो. सुखम अहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम ही जी सुषुप्तीचा अनुभव आहे त्या सुषुप्तीच्या अनुभवामध्ये त्या अज्ञानाचं आणि सुखाचं सुद्धा प्रकाशन करणारा ज्ञानरूप आत्मा हा नित्य असतो. म्हणजे त्याची ज्ञानरूपता अबाधित असते. म्हणून जो निमाली ही निद देखे आणि तो सर्वज्ञ, याचा अर्थ तो सर्वज्ञ आहे म्हणजे तो स्थूलसृष्टीचा प्रकाशन करतो, सूक्ष्मसृष्टीलाही प्रकाशन करतो आणि कारणसृष्टीचंही प्रकाशन करतो, इतका तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्थांचंच प्रकाशन करतो असं नाही, तर त्या अवस्थाच्या अभिमानी असणारे विश्व, स्वप्न, तेजस आणि प्राज्ञ यांचा देखील हा प्रकाशन करणारा तो प्रकर्षेन ज्ञः म्हणजे तो प्रकर्षाने ज्ञानवान आहे, म्हणजे तो सर्वज्ञ आहे. आणि तो सर्वज्ञ एवढ्या चुके, पण एवढ्या गोष्टीला काय करतो तो चुकतो. एवढ्या गोष्टीला चुकतो म्हणजे ह्या सगळ्यांना पाहतो, म्हणजे सगळ्यांचा द्रष्टा किंवा प्रकाशक आहे, परंतु तो मात्र एवढ्या चुके. मग तो स्वतः त्याचं जर आपल्याला दर्शन करायचं झालं तर तो मात्र कधीच दृश्यभावाला प्राप्त होत नाही. एवढ्या गोष्टी त्याच्या असमर्थता आहे. म्हणजे हे एक अलंकारिक बोलणं आहे, नाही का. म्हणजे तो सर्वांचा सर्वज्ञ आहे,
परंतु सर्वज्ञ असणाऱ्या त्याचं ज्ञान करून घ्यायला कोणी जाईल तर तो एवढ्या चुके, तो मात्र कोणाचाच विषय होत नाही. कारण त्याची सर्वज्ञता जी आहे ती निरतिशय सर्वज्ञता आहे, बरोबर ना. कारण त्याचे जे स्वरूप आहे ते निरतिशय व्यापक आहे आणि निरतिशय व्यापक किंवा घनीभूत त्याच्या सद्रूपाच्या ठिकाणी किंवा त्याच्या चिद्रूपाच्या ठिकाणी आनंदरूपाच्या ठिकाणी दुसरा त्याला विषय करणारा कोणताच पदार्थ नसल्यामुळं, आणि मग म्हणजे त्याचा तो त्याला जाणत असेल ना, तो एवढे आहे चुके, ते त्याचं स्वरूप असतं, ते त्याला विषय होत नसल्यामुळं तो आपला स्वतःला दृश्य करून कधीही अनुभवू शकत नाही. म्हणून तो एवढ्या चुके. आणि परिदृश्याच्या न ठके सोयीची जो, आणि एवढा असूनही तो दृश्याच्या सोयीची न ठके, तो कितीही जरी सर्वज्ञ असला परंतु दृश्याच्या वाटेवर मात्र तो कधीही येत नाही, प्राप्त होत नाही. म्हणजे तो कोणालाही दृश्य होत नाही. म्हणजे दृंगमात्र द्रष्टा असणारा तो मात्र दृश्याच्या वाटेवर कधीही येत नाही. म्हणजे तो स्वतः दृश्य कधीच होत नाही किंवा त्याच्याहून अन्य कोणताही द्रष्टा नसल्यामुळं, तसा एक प्रमाण आहे ना, त्याचा दुसरा कोणी द्रष्टा नसल्यामुळं तो त्याचा दृश्य होत नाही. परमात्मा सर्वाचा द्रष्टा आहे परंतु त्याचा द्रष्टा कोणी होत नाही. काय एक प्रमाण आहे उपनिषदातलंच की त्याच्यामुळे तो सगळ्यांचा द्रष्टा असणारा तो कधीही दृश्य भावाला कधीही येत नाही. म्हणून नान्य न अन्य आतोती आतो अस्ति द्रष्टा, त्याच्यावाहून त्याचा अन्य द्रष्टा कोणीही नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून दृश्याच्या न ठाके सोयीची जो, दृश्याच्या सोयीला म्हणजे दृश्याच्या मार्गाला जो कधीच प्राप्त होत नाही असं हे आत्मस्वरूप किंवा आत्मचैतन्य आहे, असं मूळ ओळीत सांगितलं. आता याची टीका. जो निद्रायोगी निवांत झाला तरी निद्रा नाही झाकोळला, का जे निद्रासुखाचा झाला अनुभव त्याशी. आता ते म्हणतात निद्रायोगी निवांत झाला. निद्रेशी जेव्हा त्याचा संबंध आपण कल्पना करतो, म्हणजे त्याचा निद्रेशी संबंध होतो असं नाही, परंतु त्यावेळेला तो काय झाला, निवांत झाला. निवांत झाला म्हणजे ज्या दृश्य प्रपंचाने त्याला त्याच्या ठिकाणी जणू काही विक्षेप निर्माण करीत होतं ते दृश्य प्रपंच, बरोबर ना. जेव्हा त्या आत्मस्वरूपाच्या आश्रयाने असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानामध्ये हा दृश्य प्रपंच जेव्हा काय झाला, निद्रेच्या योगाने म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म, बरोबर ना. काय व्यष्टी स्थूल आणि सूक्ष्म आणि समष्टी स्थूल आणि सूक्ष्म, हा जेव्हा त्याच्या कारणामध्ये अज्ञानामध्ये लीन झालं त्यावेळेला सुद्धा हा निद्रायोगी निवांत झाला. उलट त्याच्या ठिकाणी जो विक्षेप जणू काही दिसत होता आणि विक्षेपाचं कारण जे अज्ञान ते आपल्याला वाटत होतं, बरोबर आहे ना. तर चांगलं बघा आणि लगेच त्याचा अर्थ करा. तर अशा प्रकारे जे वाटत होतं आपल्याला, परंतु झालं काय, तो विक्षेपच गेला. कारण तो विक्षेप जो आहे तो आपल्या कारणामध्ये लीन झाला. स्थूल सूक्ष्म प्रपंचाला विक्षेपच म्हणायचं ना. हा विक्षेप आपल्या कारणामध्ये लीन झाला. तेव्हा उलट काय झालं, आत्मा आपल्या स्वस्वरूपानेच उरलेला आहे, त्यामुळे तो निवांत झालेला आहे. त्याच्यामध्ये हा जो व्यवहार आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झाला असं नाही, झाल्यासारखा होता. म्हणून आता तो व्यवहार निवृत्त होऊन आत्मा जणू काही निवांत झाला. खरा आत्मा निवांत झाला आणि आत्मा विक्षेपाला प्राप्त झाला. हे काही ज्ञानोबरायांचं किंवा टीकाकारांचं किंवा अनुभूतीत जे आहे तर त्या अनुभूतीचा आपलाप करता येत नाही, निश्चित करता येत नाही. पण या ठिकाणी बोलायचं झालं तरी तर काय सांगतात की शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. त्या रीतीनं या ठिकाणी द्वैताचा अंगीकार करूनच हे अद्वैत स्वरूप सांगावं लागतं. म्हणून म्हणतात की जो निद्रायोगी निवांत झाला. नाहीतर मग म्हणणार की आत्मा निवांत कधी असतो, निद्रेच्या वेळेला, आणि जागृती स्वप्नात निवांत नसतो. काय निवांत नाही असा भ्रम होतो, म्हणून आता निवांत झाला असा भ्रम. वास्तविक ह्या जागृती स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्हींचा याच्या ठिकाणी संबंध नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे आणि रूप पाहता आनंदी आनंद साठवे,
हा आनंदी आनंद आत्मस्वरूपाचं दर्शन झालं का त्या ठिकाणी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आणि ह्या तिन्ही ह्या तिन्ही अवस्थामध्ये असणारा कार्यकारण भाव याचं काहीही संबंध त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून म्हणतात की या ठिकाणी साचची पडती विरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता, ही खरी त्याची स्थिती आहे. पण हा ब्रह्मभाव साचोकारा जोपर्यंत अनुभूतीला आला नाही तोपर्यंत चिंतन करून तोच खरा त्याचा भाव आहे हे आपल्याला कळण्यासाठी या ठिकाणी समजून सांगताना टीकाकार म्हणतात की जो निद्रायोगी निवांत झाला, निद्रेचा संबंध झाला आणि तो निवांत झाला, म्हणजे त्यावेळेला आत्मा खरा काय आहे, आपल्या स्वरूप महिमेमध्येच आहे. जसं यांनी सांगितलं ना की पहिलं काय सदैव सौम्य इदमग्र आसीत असं सांगितलं, त्याच्या तिथं दुसरं काही नव्हतं. काय पुढं काय, एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, अशा प्रकारची त्याची स्थिती असताना देखील सदैव सौम्य इदमग्र आसीत हा अध्यारोप करावाच लागला की नाही. आणि नंतर त्याचा पुन्हा त्याने आत्मवस्तू पूर्वी एकटी होती हे सिद्ध केलं, वर्तमान काळातही अशीच आहे हेच सांगितलं ना. कोणतं चौथं प्रकरण आहे का. आणि नंतर पुन्हा भविष्यकाळातही तशीच राहणार. याच्यातून काय झालं, तिन्ही काळात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही झालंच नाही किंवा काही होणं शक्यच नाही हा सिद्धांत झाला किंवा ही अनुभूती झाली. त्याचप्रमाणे इथं सांगतात की निद्रा योगे निवांत झाला. निद्रेचा त्याच्याशी संबंधच नाही तर निवांत होण्याचा प्रश्नच काय. जणू काय इथं सगळं काय करायचं, ईव, हे सगळं काय आहे, ईव आहे. जिथं जिथं आपल्याला संगती लागत नाही तिथं फक्त एव म्हटलं की संगती बिघडते आणि ईव म्हटलं की संगती लागते. तसं इथं म्हणायचं की निद्रायोगे निवांत झाला. बरं, निवांत झाला परिनिद्रा नाही झाकोळला, पण निवांत झाला पण त्याच्या ठिकाणी काय केलं, निद्रेचा संबंध झाल्यामुळं निद्रेने, बरोबर ना, निद्रेने म्हणजे त्या वेळेला जरी स्थूल सूक्ष्म प्रपंच नसला तर निद्रेने म्हणजे कारण शरीराने त्याला झाकोळलं म्हणजे आवृत्त केलं, पण कारण शरीराने देखील त्याला निद्रेच्या संबंधाने देखील त्याला झाकोळलं नाही, म्हणजे त्याला आवृत्त केलं नाही, आच्छादित केलेलं नाही. का, त्याचं कारण काय आहे, जे निद्रा सुखाचा झाला अनुभवतायशी, कारण त्याला कोणाचा अनुभव झाला, निद्रेमध्ये असणाऱ्या सुखाचा त्याला अनुभव झाला. मग जर त्याला झाकोळलं असतं तर निद्रेमध्ये असणारं जे सुख आहे, मी सुखम अहम अस्वाप्सम, हे त्याला कळलं असतं का, हे त्याला कळलं नसतं. पण कळलं की नाही, कळलं. याचाच अर्थ काय आहे, त्याला निद्रा सुखाचा त्याने अनुभव घेतला, म्हणजे त्याच्या अनुभवामध्ये अज्ञान आहे का निद्रा सुखाचं ज्ञान आहे, ज्ञान आहे. मग त्याची ज्ञानरूपता अभंग आहे, अखंड आहे असं सिद्ध होतं. त्याला झाकोळलं किंवा आवृत्त केलं असं सिद्ध होत नाही. एवं ज्ञातयाची ज्ञप्ती खुन निद्राळूपणे न मोडे जाणं, निद्रायोगी निवांतपण तेही देखे. आता बघा की ज्ञातापुरुष जो आहे, म्हणजे जो त्याला जाणणारा जो आत्मा आहे, त्याच्या ज्ञानस्वरूपाची खून कोणती आहे तर ज्ञप्ती, दृंग मात्र ज्ञानस्वरूपाने, केवळ ज्ञानस्वरूपाने किंवा त्याला काय म्हणतो सन्मात्र, आपलं चिन्हमात्रत्वाने असणं, ही त्याची काय आहे, खून आहे. आणि ती जी खून आहे ज्ञप्ती मात्र, दृंग मात्र, ते दृंग मात्र जरी त्या ठिकाणी अज्ञान होतं तर अज्ञानाचंही दृष्टेपण केलं का नाही, मग ते दृंग मात्र दृष्टेपण आहे. आणि अज्ञान नव्हतं तेव्हाही त्याच्या ठिकाणी दृष्टेपण होतं. ते दृष्टेपण अखंड अबाधित अशा स्वरूपाचं जर असेल तर निद्राळूपणे जरी तो झोपला तरीसुद्धा त्याला सुखाचं ज्या अर्थी ज्ञान होतं त्या अर्थी त्याचे निद्राळूपणामध्ये ह्या ज्ञानस्वरूपाची खूण किंवा संकेत किंवा ज्ञानस्वरूपता ही न मोडे, ती त्या ठिकाणी मोडत नाही किंवा भंग पावत नाही. निद्रायोगी निवांतपण तेही देखे, पण निद्रेमध्ये त्याला जी शांतता असते ती शांतता त्याला प्राप्त होते का, त्याचाही तो द्रष्टाचा असतो, त्याचाही त्या निवांतपणाचा देखील तो काय असतो, द्रष्टा. निद्रामध्ये सुखाचा जसा तो द्रष्टा आहे तसा त्या सुखरूपता जी प्राप्त झाली ती तो जो निवांतपणा आहे की त्या ठिकाणी विक्षेपाचा काय आहे, अभाव आहे. पूर्वी विक्षेपाचा भावाचं ज्ञान होतं, आता विक्षेपाच्या अभावाचं सुद्धा त्याला
ज्ञानच होत आहे. त्यामुळं त्या विक्षेपाच्या अभावात जे काही अंतःकरणवृत्तीची स्थिरता आणि त्याच्यामुळं होणारी सुखाची अभिव्यक्ती किंवा ज्ञानाची अभिव्यक्ती किंवा त्याला आपल्या सन्मात्र सुखाचं होणारं सत्तेचं होणारं जे ज्ञान, या सर्वांचाही द्रष्टा तोच आहे. म्हणून म्हणतात की त्या ठिकाणी त्याचं जे निवांतपण आहे ते निवांतपण तेही तोच पाहतो. म्हणजे आठवं नाठवं गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. किंवा या ठिकाणी ते आठव आणि विसर किंवा भावा आणि अभाव ह्या दोन्हींचंही नित्यद्रष्टेपण जे आहे ते जसंच्या तसंच आहे. म्हणून सांगतात की निवांतपण तेही देखे, जो निमालेपणेही निद देखे, अवस्था त्रयी सर्वज्ञता न चुके, मा दृश्य जेव्हा फाके तै काय अदेखणं आहे. आता ते म्हणतात निमालेपणेही नेद देखे, जो हे दोन देह हे निमाले असता म्हणजे लय पावले असतानाही त्या सुषुप्ती अवस्थेत लय पावतात. त्या सुषुप्ती अवस्थेलाही जो देखे, तिचाही जो द्रष्टा आहे तो जर सुषुप्ती अवस्थेचा द्रष्टा आहे कैमुत्तिक न्यायाने, ज्या ठिकाणी इंद्रियादिकांनी व्यवहार होण्याचं कोणतंही अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाऊन बरोबर ना ते वृत्ती आणि पदार्थ यांच्या एकदेश स्थितत्वात जो ज्ञानाचा व्यवहार होतो, किंवा जागृती स्वप्न या अवस्थेमध्ये जर अनुमान अर्थापत्ती इत्यादी प्रमाणांच्या द्वारा जो व्यवहार होतो त्याचं कोणतंही साह्य या सुषुप्ती अवस्थेमध्ये नाही. असं असतानाही जे स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच ज्याच्यामध्ये लीन झाला आहे अशी जी निद्रा किंवा असं जे कारण शरीर अज्ञान, त्या अज्ञानालाही जो पाहतो तो जर कारणाचं जर प्रकाशन करीत असेल आणि त्याच्यामध्ये त्याची ज्ञानमात्रता किंवा नेप्तिमात्रता ही जर अबाधित राहत असेल तर अवस्थात्रयी सर्वज्ञता न चुके. मग त्या तिन्ही अवस्थामध्ये अर्थात कार्यरूप असणाऱ्या कारणरूप अवस्थेचं जर प्रकाशन करतो, ज्यावेळेला इंद्रियादिकांचं कोणतंही साह्य नसताना बरोबर ना, तेव्हासुद्धा साक्षीभाष्य रूपाने तो त्या सुषुप्तीचं देखील अविद्यावृत्तीच्या द्वारा, तिथं अविद्यावृत्तीच मानायची ना, तर त्या ठिकाणी जी वृत्ती मानली त्याचंसुद्धा प्रकाशन करतो. तर स्वप्नाचंसुद्धा अविद्यावृत्तीनं प्रकाशन करील. आणि जागृती अवस्थेत तर अंतःकरण वृत्ती आहे, त्या अंतःकरण वृत्तीच्या द्वाराही प्रमाता होऊन त्याचं प्रकाशन करील, आहे की नाही. आणि स्वप्नातल्या पदार्थाचं साक्षीभाष्य रूपाने तोच प्रकाश बरोबर ना, तोच त्या ठिकाणी प्रकाशन करेल. आणि त्याचं कारणाचं जर तो प्रकाशन करतो तर कार्याचं तो प्रकाशन करतो. हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगायला नको. अर्थात त्याची सर्वज्ञता जी आहे ती कधीही बाधित होत नाही. अवस्थात मा दृश्य जेव्हा फाके, ज्यावेळेला अवस्थात्रयातही चुकत नाही, निद्रेमध्येही चुकत नाही, तर मग जेव्हा जागृतीमध्ये किंवा स्वप्नामध्ये ह्या दृश्याचा विस्तार होतो तेव्हा त्याची सर्वज्ञता चुकेल काय, किंवा ती सर्वज्ञता त्याला सोडून जाईल काय, अर्थात कधीही जागणार नाही. मग त्या जागृती आणि स्वप्नावस्थेमध्ये तो अदेखणं आहे का, म्हणजे त्या पदार्थांचं द्रष्टा नाही, म्हणजे द्रष्टेपणाचा अभाव त्याच्या ठिकाणी आहे असं म्हणता येणार नाही. अहो आपले सर्वज्ञते करून विलासले असे अदृश्य भान, त्या दृश्यवशे न विखरून आपणची द्रष्टा. ते म्हणतात अहो आपली सर्वज्ञता इतकी आहे त्याची की अदृश्याचं देखील त्याला भान होतं, आहे की नाही. म्हणून त्यांनी एक अभंग आहे ना की संतांचं उपकार किंवा श्रीगुरूंचे उपकार कशामुळे, तर अदृश्य असणारा जे पदार्थ आहे ते म्हणजे अदृश्य असणारं जे आत्मा आहे त्याचं देखील ते प्रकाशन करून देतात. रवी दीप हिरा दाविती देखणे पण अदृश्य दर्शने संतांचे पुढं काय, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की अहो आपले सर्वज्ञते करून, आपली सर्वज्ञतेच्या द्वारा म्हणजे तो इतका सर्वज्ञ आहे, इतका सर्वज्ञ आहे की विलासले असे अदृश्य भान, त्याच्या अधिष्ठानावरच बरोबर ना, किंवा त्याच्या अधिष्ठानावरच हे अदृश्य बरोबर ना, त्या अदृश्याचं भान देखील विलसित होतं म्हणजे प्रकाशित होतं. म्हणजे अदृश्याचं देखील भान, अदृश्याचा सगळा विस्तार ज्याच्या अधिष्ठानावर म्हणजे ज्याच्या दृंगमात्र स्वरूपावर ह्या अदृश्याचा देखील विस्तार होतो. म्हणजे ह्या दृश्य असणाऱ्या प्रपंचाचं कारण अदृश्य असणारं जे
कारण शरीर किंवा निद्रा अवस्था याचा देखील तो प्रकाशन करतो. मग जर अज्ञानाचं त्याच्या कारणाचं जर तो प्रकाशन करत असेल आणि ज्या वेळेला इंद्रियादिकांचं कोणतंही साह्य नसताना स्वप्नामध्ये सूर्य नसताना देखील सर्व पदार्थ तो पाहतो, हे डोळे त्या ठिकाणी झाकलेले असताना देखील उघड्या डोळ्याने जणू काही सर्व प्रकाश तो पाहतो, म्हणजे स्वप्नावरून त्याची ज्ञानरूपता सिद्ध होते. मग जर त्याची अशी सर्वज्ञता आहे की जो कारणाचं जर भान करून देतो किंवा प्रकाशन करून देतो, त्या दृश्य वशे करून न विखरून, आणि मग म्हणजे त्या कारणापासूनच कार्य झालं, दृश्य कार्य झालं का त्या दृश्याच्या मात्र तो वशीभूत होतो, म्हणजे दृश्यापुढं तो अभिभूत होतो आणि मग त्याला त्या दृश्याचं मात्र दृष्टेपण करता येत नाही. अहो, जो दृश्याच्या कारणाचा द्रष्टा आहे तो दृश्याचा दृष्टेपण त्याच्या ठिकाणी असणार नाही काय? असणारच. कारण असं कधी होईल का दृश्य सगळं लीन झालं तरीसुद्धा तिथं मात्र त्याचं काय करतो? प्रकाशन करतो. आणि मात्र तेच दृश्य आपल्या कारणापासून जेव्हा त्या कारणाचा परिणाम रूपाने परिवर्तित होतं तेव्हा मात्र त्या दृश्याचा तो वशीभूत होतो किंवा दृश्य त्याला अभिभूत करतं. कशाला? त्याच्या सर्वज्ञतेला किंवा त्याच्या ज्ञानस्वरूपाला आच्छादित करतं, असं कधीच म्हणता येणार नाही. दृश्य वशे न विखरून, दृश्यामुळे तो विखुरला गेला असं कधी होत नाही. तो द्रष्टा कारण मूळचा द्रष्टा तोच आहे. न तत्व हा न आतो अन्यद अस्ति द्रष्टा, अशी जर स्थिती असेल मग त्याला आपणची द्रष्टा तो स्वतःच द्रष्टा असल्यामुळं तो दृश्य वशे न विखरून, दृश्याच्या वशीभूत होऊन तो कधी विखुरला जात नाही किंवा अनेकत्वाला प्राप्त होत नाही किंवा त्याच्या दृष्टीपणाचा लोप होत नाही. जो दृष्टीपणाशी न चुके तो दृश्याशी का न देखे, सर्वज्ञाशी असके सर्वज्ञत्वाची. ते म्हणतात जो दृष्टीपणाशी न चुके, जो दृष्टीपणाला कधीच चुकत नाही, म्हणजे त्याचं नाही द्रष्टू द्रष्टे विपरिरूप विद्यते अविनाशित्वात, अशी जर स्थिती असेल तर दृष्टेपणाला तो कधी चुकतच नाही. मग दृष्टेपणाला चुकत नाही याचा अर्थ तो कायमचा नित्यद्रष्टा आहे. मग तो दृश्याशी न देखे आणि तो मात्र दृश्याला पाहत नाही. त्याचं दृष्टेपण त्रिकालाबाधित आहे आणि तो मात्र दृश्याला पाहत नाही. असं कसं होईल? सर्वज्ञाशी असके सर्वज्ञत्वाची. त्याचं जर सर्वज्ञत्व तिन्ही कालात आहे तरी तो मात्र दृश्याला पाहत नाही, म्हणजे तिन्ही कालात आहे मग दृश्य कालात नाही काय? याचा अर्थ त्याचं जे सर्वज्ञता असतं, सर्वज्ञाशी असके सर्वज्ञाशी, सर्वज्ञाच्या ठिकाणी असके म्हणजे जे संपूर्ण सर्वज्ञत्व आहे ते संपूर्णच सर्वज्ञत्व आहे. म्हणजे दृश्याच्याही कालात तो त्याचं काय करतो? दृष्टेपण हा निश्चितच करतो. याच्याबद्दल संशय करण्याचं सुद्धा काही कारण नाही. अहो दृश्यत्वाची वाहनी नव्हे द्रष्टृत्वाशी हानी, तरी दृश्यबुद्धी करुणी पाहता नभे. आता तुम्ही म्हणाल की काय आपल्याला नेहमी स्वामी महाराज नेहमी म्हणायचे की वेदांताचं चिंतन करणारा पुरुष, चांगलं लक्षात घ्या महाराज, वेदांताचं चिंतन करत असताना माणसं आहे ना बऱ्याच वेळेला साक्षीभावापर्यंत जातात. आणि माऊलीनं जे सांगितलं की पाप पुण्य असके जवळी असता न देखे, साक्षी होऊ न ठके येरी गोठी कायशी, चांगलं लक्षात घ्या. स्वामी महाराज नेहमी सांगायचे ह्या गोष्टीला आपण विसरून जातो की तो साक्षी ही समजून देण्याची एक कक्षा आहे. आत्मस्वरूपाचं जे चिद्रूपत्व आहे किंवा चिन्मात्रत्व आहे ते समजून देताना ही एक असंगत्व निर्विकारत्व हे समजून देताना त्याचं उदासीनत्व सांगून देताना खरं त्याचं चिन्मात्रत्व कसं आहे हे सांगत असताना आपल्याला फक्त त्याचं साक्षीपणा सांगतात. त्याची सत्ता आणि त्याचं चित्स्वरूपता ही त्रिकालाबाधित आहे हे सांगण्यासाठी ही साक्षीत्वाची केलेली एक कक्षा आहे. परंतु साक्षीभावापर्यंत आपल्याला जर पाहिलं तर हा साक्षीभावापर्यंत कोण? हा जो सांख्य हा सुद्धा साक्षीभावापर्यंत गेला. असंगो ही अयम पुरुषा, परंतु तो मुखाने म्हणतो, त्याला खरा साक्षीभाव म्हणता येत नाही. त्याचं कारण काय आहे की जर साक्ष पदार्थांचं साक्षी पदार्थ करत असताना बरोबर ना, साक्षी अनेक असतील आणि साक्ष पदार्थ सत्य असतील आणि त्यांचं कारण जर स्वतंत्र असेल तर ही संगती लागत नाही.
त्या ठिकाणी त्या आत्म्याची परिच्छिन्नता मानावीच लागते. आणि जी परिच्छिन्न वस्तू असते ती अखंडित ज्ञानस्वरूपता किंवा अखंडित त्याचं नित्य असणारं साक्षीत्व हे सिद्ध करता येत नाही. अशा प्रकारची स्थिती. मग तिथं काय आहे मुख्य स्वामी महाराज सांगायचे की जर तुम्हाला जगन मिथ्या आहे हे जर समजलेलं नसेल तर खरा साक्षीभाव पण समजलेला नाही. आणि तो सांख्याने जगन मिथ्या मानलेलं नसल्यामुळं त्यांचं साक्षीभाव म्हणले तरी तो कसा आहे, नाममात्र साक्षीभाव आहे, आडनावाचा साक्षीभाव आहे. तो खरा साक्षीभाव जोपर्यंत वेदांताने सांगितलेला साक्षीभाव कळत नाही तोपर्यंत तो साक्षी हा आडनावाचा साक्षी आहे. म्हणजे मग आता खरा साक्षीभाव कोणता, तर इथं सांगितलेला खरा साक्षीभाव असा आहे की साक्ष्य पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभाव असल्यामुळं, बरोबर ना, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी साक्षीभावाची कल्पना केली ती सुद्धा कल्पनाच आहे. तत्वतः साक्ष्य पदार्थ जर नसतील तर हा साक्षी कोणाचा. पण साक्षीभावाचा व्यवहार नसतानाही साक्षी त्या ठिकाणी साक्षीचा निराश होत नाही. तर तो जो त्याचा नित्यसिद्ध असणारं, बरोबर ना, जी त्याची सत्ता आणि त्याचं जे ज्ञान आहे, बरोबर ना, हे समजून देण्यासाठी साक्षीभावाची केलेली कल्पना आहे. म्हणून साक्षीभाव ही एक फक्त कक्षा आहे की ज्या ठिकाणी साक्षी हा दृंगमात्र स्वरूपाचा आहे. आणि त्या दृंगमात्र स्वरूपाचा साक्ष्य पदार्थाशी कधी संबंध होता आला नाही, होऊ शकत नाही. कारण ह्या दोघांची सत्ता भिन्न आहे. साक्षीची सत्ता पारमार्थिक आहे आणि साक्ष्य पदार्थांची सत्ता प्रातिभाषिक आहे. हे जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत आम्ही साक्षीभावात आहे असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. आणि खरा साक्षीभाव त्यालाच कळाला का ज्याला साक्ष्य पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे असं ज्या क्षणी कळतं त्याच वेळेला आत्मस्वरूपावर आलेला साक्षीभावाचा आरोप हे साक्ष्य पदार्थ घेऊनच जातात आणि केवळ चिन्मात्र आपल्या शब्दातीत असणाऱ्या अवाच्य स्वरूपाला अवशिष्ट ठेवतात. ही खरी साक्षीभावाची, हे खरं साक्षीभावाचं यथार्थ पर्यवसान आहे. ऐकी ना, अशा प्रकारची स्थिती आहे. ही गोष्ट सांगतात, ठीक आहे ना. तर अशा प्रकाराने सांगतात की जो दृष्टेपणा, अहो दृश्यत्वाची वाहनी नव्हे द्रष्टृत्वाची हानी, तरी दृश्य बुद्धी करुणी पाहता न लभे. अहो आपल्यालाच विचारतात या ठिकाणी. असं आश्चर्य आहे की दृश्यत्वाचे वाहनी, दृश्यत्वाचं वाहनी म्हणजे प्रवाहामध्ये, म्हणजे साक्ष्य पदार्थ साक्षी काय करतो, जो पदार्थ समोर येईल त्या पदार्थाचं प्रकाशन करतो. आणि पदार्थ जेव्हा समोर नसेल तेव्हा अभावाचं प्रकाशन करतो. आणि जेव्हा ह्या भावाभावाचा, बरोबर ना, भाव आणि अभाव यांचं स्वरूप त्याला कळतं की ते पदार्थ कधी भावरूपाला प्राप्त झाले नाही, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अभावाला प्राप्त होण्याचा संबंध नाही. आठवं गेले भावाभाव, त्या ठिकाणी भावाभाव ही कल्पना आहे. आणि तत्सापेक्ष याच्या ठिकाणी केलेली द्रष्ट्याची काय आहे, कल्पना आहे. वास्तविक याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप दृंगमात्र आहे, आहे की नाही. आणि त्याचं दृष्टेपण हे दृंगमात्र दृष्टेपण आहे. म्हणजे दृंगमात्र पूर्व स्वरूपाचा परित्याग न होता अवस्थांतरत्वाने भान होणं, यालाच काय म्हणतात, साक्षी आपल्या ह्या साक्ष्य पदार्थांचं प्रकाशन करतो किंवा द्रष्टादृश्याचं प्रकाशन करतो, भावाभावाचं प्रकाशन करतो. परंतु द्रष्ट्याच्या अतिरिक्त असणारे सगळेच पदार्थ मुळात त्रैकालिक अत्यंताभावरूप, शून्यरूप, आलिक, तुच्छ असे असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं द्रष्टेपणसुद्धा त्याच्या ठिकाणी नाही, बरोबर. पण तो मूळचा द्रष्टा नाही असं मात्र नाही. मग असं असलं तरी आपल्याला हा दृश्याचा प्रवाह दिसतोच की नाही, दृश्याचा प्रवाह दिसतो. प्रवाहरूपाने ही सृष्टी अनादी आहे असं आपण म्हणतो. तेव्हा एवढे जे दृश्य आहेत ते त्या दृश्यत्वाच्या प्रवाहामध्ये दृष्टत्वाशी हानी नव्हे, त्याच्या दृष्टत्वाची कधीच हानी होत नाही. म्हणजे केवढी दृश्य आले, बरोबर ना. अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग. अनंत बुद्धीचे तरंग म्हणजे दृश्य प्रपंचाची प्रतीती करून देणारे हे तरंग आहेत, आहे की नाही. परंतु अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, परी धरू जाता संग तो हे बाधक. परंतु चिदाभासाने त्यांचा, कारण कुटस्थाने त्यांचा कधीच तादात्म्य कुटस्थ कधीच करत नाही. करतो तो कोण आहे, चिदाभासाने. त्याचं जर तादात्म्य केलं तर त्याला बाधक होतो. पण कोणाला बाधक होतो,
जो त्याच्याची तादात्म्य भ्रांती करेल त्याला बाधक होतो. त्याच्या अधिष्ठानाला, मूळ स्वरूपाला, मूळ दुंगमात्र स्वरूपाला मात्र ते दृश्य कधीच बाधा करत नाही. आणि त्या ठिकाणी त्याची जी द्रष्टृत्व आहे त्या द्रष्टृत्वाची हानी नव्हे, त्या द्रष्टृत्वाची कधीही हानी होत नाही. तरी दृश्य बुद्धी करुणी पाहता न लभे. मग असा जर दृष्ट आहे, असा जर दृष्ट आहे, असंग निर्विकार दृंगमात्र असा जो द्रष्टा आहे, त्या दृष्ट्यालाही आपण आता पाहिलं पाहिजे. कारण काय आहे की श्रुती सांगते तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते आयनाय. अशा प्रकारचं नुसतं द्रष्ट्याला पुढं समोर दृश्य असलं की त्याचं द्रष्टृत्व असतं, हे जरी आपल्याला कळलं विचाराने तरीसुद्धा त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. आणि त्याचा जर साक्षात्कार झाला नाही तर तोपर्यंत संसारबंधाची निवृत्ती होत नाही. मृत्यूचं उल्लंघन किंवा शोकाचं तरण होण्यासाठी त्या द्रष्ट्याचंही दर्शन झालं पाहिजे. तम एव विदित्वा, त्याचा अपरोक्ष साक्षात्कार झाला पाहिजे. असे जे श्रुतीवचनाचे संस्कार आहेत, त्या संस्कारामुळे जर कोणी म्हणेल दृश्य बुद्धी करुणी, आता त्या आत्म्यालाही आपण दृश्य करू आणि त्या आत्मस्वरूपाला आपण भिन्न राहून किंवा भिन्न असणारं आपण त्या आत्मस्वरूपाचा यथार्थ निश्चय करू, अशा प्रकारचं संशय विपर्यय रहित साक्षात्कार करू, त्याला आम्ही करतला मलकवत करू, असं जर कोणी म्हणत असेल नव्हे तर ते म्हणतात दृश्य बुद्धी करुणी पाहता न लभे. असं जगात त्याच्या अतिरिक्त कोणतंच दृश्य नाही की जे त्याला विषय करील. कारण चैतन्यरूप सर्वांचा दृंगमात्र द्रष्टा हा फक्त द्रष्टाच आहे. त्याच्या अतिरिक्त जे अनात्म पदार्थ ते सगळे दृश्यच आहे. आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही आणि द्रष्टा कधी दृश्य होत नाही. तो स्वतःचं स्वरूपाला स्वतः जर त्याला जाणायचं झालं तर त्याला काय करावं लागेल, दृश्य करावं लागेल. दृश्याहून द्रष्टा भिन्न असतो आणि द्रष्ट्याहून दृश्य भिन्न असतं. द्रष्टा जर निरतिशय व्यापक झाला, त्या ठिकाणी दृश्यच जर नाही, तर असं कोणतं दृश्य आहे की जे त्या आत्मस्वरूपाला दृश्य करील, म्हणजे त्याच्या ठिकाणी दृष्टृत्व देव आहे की नाही. जड पदार्थ ते दृश्य रूप असणारे जड पदार्थ स्वतःला जाणत नाही, ते आत्म्याला कधी जाणून देतील. आणि मग त्या आत्म्याला जर दृश्य बुद्धी केली म्हणजे आपण तो आत्म्याला दृश्य करून, बरोबर ना, त्याचा द्रष्ट्याची वेगळी कल्पना करून त्या आत्म्याला जाणायचं म्हटलं तर तो आत्मा पाहता न लभे, कधीच प्राप्त होणार नाही. बरं, स्वतः जर त्याला विषय करायचं म्हटलं तर त्याच्या स्वतःच्या जवळ तो निरवयव आणि निरतिशय व्यापक असणारा आणि त्याच्या अतिरिक्त सर्वच पदार्थांचं त्रैकालिक अत्यंत हा भाव असताना आणि त्याच्या ठिकाणी जो तो दृश्य कधी द्रष्टा होत नाही, द्रष्टा कधी दृश्य होत नाही, असा सिद्धांत असल्यामुळं तो स्वलाही विषय करू शकत नाही, अन्यालाही विषय करत नाही आणि अन्यही त्याला विषय करत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात आत्मा किती दृश्य दाखवा, परंतु आत्म्याच्या दृष्टत्वामध्ये हानी कधी होत नाही. पण आत्म्यानेच आत्म्याला दृश्य करायचं म्हटलं तेही कधी होत नाही आणि अन्याने आत्म्याला दृश्य करायचं तर तेही कधी होत नाही. द्रष्टा आत्मा कधी दृश्य भावाला येणं शक्य नाही. म्हणून आत्म्याचं ज्ञान कोणाला होणार नाही आणि आत्म्याचं ज्ञान आत्म्यालाही होणार नाही, परंतु त्याची ज्ञानरूपता मात्र काय आहे, अखंड जो का त्यो अबाधित अशा स्वरूपाचे आहे. का जे दृश्य स्वतंत्र असते तरी अवश्य आत्मयाशी झाकीते किंवा दृश्याशीच घडते आत्मद्रष्टृत्व. या ठिकाणी सांगतात की जर ते झालं असतं कधी आत्म जर, बरोबर आहे ना, आत्मालाही दृश्य करून पाहता आलं असतं, पण कधी पाहता आलं असतं जर दृश्य स्वतंत्र असते. म्हणजे हा दृश्य प्रपंच आत्म्याहून स्वतंत्र रीतीनं अस्तित्वात असता आत्म्याच्या, कारण निरधिष्ठ हा सगळा भ्रमरूप दृश्य प्रपंच आहे आणि तो काय आहे, अधिष्ठानावरच भासत आहे, अधिष्ठाना एवढा भासत आहे, बरोबर ना, अधिष्ठानाशी मिसळून भासत आहे. पण ज्या अधिष्ठानावर भासत आहे त्याच ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. स्वभाव अधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम. अशा प्रकारचा आत्म्याच्या ठिकाणी जर हा दृश्य प्रपंच स्वतंत्र असता तरी अवश्य आत्म्याशी जाकीते. त्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या आश्रयावर असणारा आत्म्याला
आवृत्त करणारा किंवा विषय करणारा असा हा दृश्य प्रपंच स्वतंत्र असता तर त्याने आत्म्याला आवरण केलं असतं, किंवा दृश्याशीच घडते आत्मद्रष्टृत्व. किंवा मग जर हा जो प्रपंच स्वतंत्र असता, बरोबर ना, स्वतंत्र असता म्हणजे त्याच्या ठिकाणी काही ज्ञान आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, आणि प्रकृती काय करते की हे संपूर्ण जगत उत्पन्न करते. तर मग प्रकृती स्वतंत्र असली तर प्रकृतीच्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान मानता येईल, बरोबर की नाही, ज्ञान मानता येईल, पण ती काय असली पाहिजे त्यासाठी स्वतंत्र. आणि स्वतंत्र असल्यावर ती काय करेल, आत्मस्वरूपाचं दर्शन करू शकेल, आणि आत्म्याला स्वतंत्र असल्यामुळं आवरण पण करू शकेल. आणि प्रकृतीच्या ठिकाणी जर ज्ञानगुण असेल, बरोबर ना, प्रकृतीच्या ठिकाणी ज्ञानगुण असेल तर त्या ज्ञानगुणाच्या साहाय्याने ती काय करेल, आत्म्याचं प्रकाशन पण करू शकेल. पण प्रकृतीचा स्वतंत्र आहे का, त्या दृश्याला स्वतंत्र आहे का, दृश्याला स्वातंत्र्य नाही. तर तुम्ही म्हणा दृश्य अज्ञानाचा परिणाम आहे, स्वतंत्र अज्ञानाचा परिणाम आहे का अधिष्ठानावर अधिष्ठानाचा आश्रय घेऊन झालेल्या अज्ञानाचा परिणाम आहे की नाही, बरोबर ना. म्हणजे माया विशिष्ट बरोबर ना, माया विशिष्ट अधिष्ठान चैतन्याचा तो दृश्यरूपाने होणारा परिणाम आहे, बरोबर ना. मायाधिष्ठान जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा आश्रय किंवा त्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करूनच माया हे दृश्य प्रपंच निर्माण करते असं वेदांत सांगतो, आहे की नाही. वेदांताने सांख्य तत्त्वज्ञानाला जसंच्या तसं मानलं आहे का, मानलेलं नाही. मग वेदांत सांगत असताना प्रकृती स्वतंत्र सांगतो का प्रकृती परतंत्र सांगतो, परतंत्र. काय आहे, प्रकृती ही परतंत्र आहे, म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानावर राहते आणि त्या आत्म्याच्या वशीभूत राहते असं सांगितलं ना, बरोबर ना. ती स्वतंत्र नाही. म्हणून जर ती स्वतंत्र असती आणि हे दृश्य स्वतंत्र झालं असतं तर त्याने अवश्य आत्म्याला झाकलं असतं, किंवा दृश्याशीच घडते आत्मद्रष्टत्व, किंवा जे दृश्य प्रपंच आहे या दृश्य प्रपंचाला आत्म्याचं द्रष्टृत्व आलं असतं, म्हणजे दृश्य प्रपंचाने आत्म्याचं प्रकाशन केलं असतं. एवं आत्मयाच्या ठाई दृश्य द्रष्टृत्व निशेष नाही, आता नाविक भासले जे काही ते द्रष्टृत्वीचे असे. आता ते म्हणतात द्रष्टृत्वीचं असे का द्रष्टृत्वच असे, असं काय आहे का पाठभागाचा. एवं आत्मयाच्या ठाई, अशा प्रकारे आत्म्याच्या ठिकाणी. आता जर पाहिलं तर आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याअतिरिक्त पदार्थच नाही, म्हणजे दृश्य आहे का, नाही. मग दृश्यच नाही तर दृश्य सापेक्ष द्रष्टृत्व आहे का, मग आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व निशेष नाही. अगदी यत्किंचित देखील त्या आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टा आणि दृश्यभाव कधीही नाही. ते दृश्य समोर आहे, प्रकाशन करतो, हा भाव तरी आत्म्याच्या ठिकाणी आहे का, आणि मी त्याचा द्रष्टा आहे हा भाव आहे का दृश्य नाहीच आहे, का त्याच्या सापेक्ष द्रष्टृत्वही नाही, का आत्मदृश्य द्रष्टृत्व भाव विवर्जितच आहे, दृश्यत्व भाव विवर्जितच आत्मा आहे. म्हणून दृश्याशी जे दृश्य आत्मयाच्या ठाई दृश्य द्रष्टृत्व निश्चित नाही. आता नाविक भासले जे काही, आता जे तुम्हाला क्षणभर भासलं, बरोबर ना, क्षणभर जे भासलं म्हणजे जेव्हा भासलं तेव्हाच ते आहे, ज्या भासत नाही म्हणजे ज्ञान समकालातच तो पदार्थ उत्पन्न होऊन भासतो. जेव्हा ज्ञान नसतं तेव्हा तो पदार्थ नसतोच, मुळी तो नसतोच. याला नाविक म्हणजे दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे जर पाहिलं काय आहे की हे जे योगवासिष्ठ किंवा गौडपादकारिका, आता हे आपलं चाललेलं अमृतानुभव, ह्या ग्रंथांमध्ये हे इथं तर टीकाकारांचा हा नाविक शब्द फार वारंवार प्रयोगात येणारा शब्द आहे. आणि त्यांचा खरा सिद्धांत अजातवादाचा असल्यामुळं अजातवादाला सर्वात जवळून समजून सांगण्याची भाषा ही विवर्तवादाची भाषा आहे. आणि त्या विवर्तवादामध्ये ज्या दोन कक्षा आहेत, सृष्टीदृष्टीवाद, त्याच्यापेक्षाही दृष्टीसृष्टीवादाची कक्षा ही आपल्याला अजातवादाचा सिद्धांत आपल्या बुद्धीवर सहजरीतीनं आरूढ करते. म्हणून या ठिकाणी क्षणभर ज्यावेळेला म्हणजे त्या पदार्थांना फक्त कोणती सत्ता दिली, ज्ञात सत्ता दिली, अज्ञात सत्ता दिलेलीच नाही. म्हणून आपल्याला हा जो दृश्य प्रपंच नावेक भासले जे काही, क्षणभर जे भासलं म्हणजे ते भासलं म्हणजे याचा अर्थ ते भासणारा पदार्थ हा तत्वता नसतोच, आहे की नाही. फक्त त्या ठिकाणी तो भासतो म्हणजे तो फक्त प्रतिती मात्र असतो. तो अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक आत्यंता भाव असतो. म्हणून हे म्हणतात की नाविक भासले जे काही, ते जे क्षणभर आपल्याला दृश्य भासलं ते दृश्य कुठं स्वतंत्र भासले का,
मग स्वतंत्र नसलं तर ते आत्मस्वरूपाला आवृत्त तरी करेल का? नाही. का आत्मा नित्य अनावृत्तच आहे. आणि मग अनावृत्त आहे आत्मा, तर आपल्याला आत्मा दिसतो का? दृश्य दिसतं. आत्मा दिसतो का? दृश्य दिसतं. दृश्य दिसतं आपल्याला, म्हणजे क्षणभर जेव्हा प्रतीती येते तेव्हा प्रतीती कालापुरतं ते दृश्य दिसतं का? दृश्य भासतं. दिसलेलं म्हणजे ते खरं दिसलेलं सत्य नाही, ते फक्त भासमान होणारे म्हणजे प्रतीती मात्र आहे. आणि त्या दृश्याला जे दृश्यपण आले ते दृश्यपण त्याचं स्वतःचं आहे का द्रष्ट्याचीच देखणी खुणं? तर ती खरे काय आहे? द्रष्टा हा दृंगमात्र असल्यामुळं, बरोबर ना, त्याच्या स्फुरणाने याच्या ठिकाणी हा पदार्थ स्फूर्तिमान झालेला आहे आणि त्याच्या सत्तेने हा पदार्थ सत्तावान झालेला आहे. म्हणजे याच्या ठिकाणी जे सत्ता सद्रूपता आणि बरोबर चिद्रूपता, बरोबर ना, म्हणजे सत्तेचा आणि ज्ञानाचा व्यवहार, बरोबर, ज्याच्या ठिकाणी दिसतो ते सत्ता आणि स्फुरण कोणाचं आहे? सत्ता धन्याची की जे मायबाप. म्हणजे याचा अर्थ द्रष्ट्याचं जे द्रष्टेपण आहे ना, द्रष्ट्याच्या ठिकाणी नित्य दृंगमात्रता जी आहे ना, तिचंच काय करतं? हे दृश्य ग्रहण करतं आणि मग जणू काही ते स्वतः त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असा भास होतो, त्याच्या ठिकाणी सत्ता आहे असा भास होतो. म्हणजे दृश्य म्हणजे द्रष्ट्याची देखणी खूण. द्रष्ट्याचा दृंगमात्रत्वाने असणारं जे स्वरूप, बरोबर ना, ते स्वरूप म्हणजे काय? ते अखंड अबाधित राहून त्या ठिकाणी पूर्वरूपाचा आपल्या देखणेपणाचा परित्याग न करता दृश्य स्वरूपाची आपल्याला प्रतीती करून देते. एवढंच नाही तर त्या प्रतीती जणू काही दृश्याचं स्वतंत्र स्फुरण होत आहे असा पण भास होतं. परंतु खरं जर पाहिलं तर ते त्या दृश्याचं नसून द्रष्ट्याचीच देखणी खुणं, त्या द्रष्ट्याचं असणारं जे दृंगमात्र स्वरूप आहे तेच त्याचे काय आहे? संकेत आहे. म्हणजे त्याच्या मूळच्या सत्ता आणि सद्रूप आणि सुरद्रूप असणारा परमात्म्यानेच या ठिकाणी त्याचं उष्ण सत्ता आणि स्फुरण ह्या दृश्याने घेतलेलं आहे. अर्थात ते खरं कोणाचं आहे? त्याचं स्वतःचं नाही, म्हणजे ते कोणाचं आहे? द्रष्ट्याचंच आहे. आणि या लागी द्रष्टा आपण पेविन अनिक न देखे. मग दृश्यही जर द्रष्ट्याला पाहत असेल, बरोबर ना, आपलं दृश्यही जर द्रष्टात प्रकाशन करीत असेल आणि दृश्य हेही स्वतंत्र नसेल आणि तत्वतः दृश्य जर द्रष्टात झाला असेल, कारण मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच काय असतो? त्याचं उपादान कारण असतो. असं जर आपण वेदांताचा सिद्धांत गृहीत धरला तर या ठिकाणी आपण दृश्य पाहत आहोत का द्रष्ट्यालाच पाहत आहोत? द्रष्ट्यालाच पाहत आहोत. कारण मिथ्या पदार्थ म्हणजे द्रष्टाच काय झालेला आहे? दृश्य झालेला आहे. म्हणजे दृश्यामध्ये द्रष्ट्या वाचून दुसरं काही सापडत नाही. दृश्याचं दृश्यत्व सिद्ध होत नाही. दृश्यामध्ये सद्रूप चिद्रूप अद्वयरूप आनंदरूप असणारा, नित्य निरतिशय व्यापक असणारा असा द्रष्ट्याचीच प्रतीती येते. आपण त्याला फक्त वाचारंभन मात्र दृश्य असं नाव देतो असं सांगतात. मग द्रष्टा आपण पेविना अनिक न देखे. द्रष्टा आपल्या स्वरूपालाच दृश्य रूपाने पाहत असतो, अनिक आपल्याहून स्वतंत्र दृश्य म्हणून का अनिक न देखे. आपल्याहून अन्य कोणी दृश्य आहे असं तो द्रष्टा पाहतच नसतो. याला उदाहरण कोणाचे? तर स्वप्नामध्ये आपल्याला अनुभव आहे आणि स्वप्नात जशी स्थिती आहे तशीच जागृती स्थिती असल्यामुळं आपल्याला जागृती आणि स्वप्न दोन्ही काय आहेत? एकच आहे. आणि दोन्हीमध्ये आपण कोणाला पाहत असतो? द्रष्ट्यालाच पाहत असतो. दृश्याला पाहत आपलं द्रष्टा या ठिकाणी दृश्यभावाला कधीच प्राप्त होत नाही. द्रष्ट्याचं दृष्टेपण जसंच्या तसं ज्या अर्थी अबाधित असतं त्या अर्थी दृश्य, आणि दृश्य काय होतं? बाधित झाल्याशिवाय राहत नाही. त्याचा अर्थ खरा काय आहे? दृश्य दुसरं कोणी नसून काय आहे? द्रष्टाच आपल्याला पाहत असतो. आणि ते पदार्थसुद्धा कोण होतं? ते सुद्धा द्रष्टाच होतो आणि पाहतो कोण? द्रष्टाच पाहतो. मग त्या ठिकाणी द्रष्टा म्हणून पाहावं का त्याला दृश्य म्हणून पाहावं का? हा सगळा काय आहे? दृश्य रूपाने द्रष्ट्याचाच विलास नाम विवर्त आहे. हा सर्व चिद्विलास आहे. म्हणजे चित्तचं विवर्त आहे. म्हणजे चित्तच्या चित्त स्वरूपात कोणत्याही प्रकारचा परित्याग चित्त स्वरूप न करता वेगळ्या प्रकाराने फक्त भासमान होत आहे आणि ती भासमानता खरी नाही. आहे की नाही? एवं काळत्रयी अविच्छिन्न दृंगमात्रची परिपूर्ण तया दृश्य भागाशी जाणं येण्याची नगडे. आता काळत्रयी अविच्छिन्न, तिन्ही कालात भूत भविष्य आणि वर्तमान याच्यात कधीही विच्छिन्नतेला म्हणजे परिच्छिन्नतेला मर्यादेला ते कधीही प्राप्त होत नाही. म्हणजे तिन्ही काळामध्ये
जे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि देशकाळ वस्तू परिच्छेद रहित असं जे पदार्थ राहतो तो दृंगमात्रची परिपूर्ण, तो केवळ परिपूर्ण दृंगमात्राचे आहे. म्हणजे परिपूर्ण आहे म्हणजे तो कधीही म्हणजे जगताच्या उत्पत्ती स्थिती किंवा लय याच्यामध्ये त्याची परिपूर्णता कधीही बाधित होत नाही, ती अखंड जशीच्या तशीच राहते. मग तया दृश्य भागाशी जाणं येण्याची न घडे, याचा अर्थ त्याची दृंगमात्रता जर अबाधित झालेली असते तर तो दृश्य भावाला प्राप्त झाला. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण झाला, किंवा प्रकृती हे त्याचे उपादान कारण झाली, परिणामी उपादान कारण झाली, किंवा ईश्वर त्याचा अभिन्न निमित्त उपादान कारण झाला. अशा प्रकारची जी चर्चा चाललेली आहे त्या ठिकाणी दृश्य भागाशी जाणं येण्याची न घडे. त्या दृंगमात्र आणि परिपूर्ण असणारा तो परिपूर्ण आहे. परिपूर्ण पदार्थ हा कधीही विकाराला किंवा कार्याला कधीही उत्पन्न करत नाही. मग दृश्यरूप जे कार्य आहे त्या दृश्य भागाशी जाणं येण्याची न घडे. त्या दृश्य भागाला तो कधी प्राप्त झालेला नाही, त्याच्यावर कधी आलेलाच नाही. म्हणून निरूपण प्रवाहे प्रस्तुत हेची बोलतो आहे, जे आत्मा दृश्य नव्हे कवन तेही सदा. हे बरोबर आहे का? कवन तेही कदा म्हणून हा कवना तेही कदा असा ते पाहिजे ते. किती वेळ? हां, इथं कवन तेही असं जे आहे ना, तर ते कवना तेही असं एकच पद घ्यावं आणि नला काना द्यावा. कवना तेही, नाहीतर अर्थ लागणार नाही. आता म्हणतात म्हणून निरूपण प्रवाहे, म्हणून आता आम्ही निरूपणाच्या ओघामध्ये प्रस्तुत हेची बोलतो आहे. आता प्रस्तुत प्रसंगात आम्ही निरूपण करताना सारखं हेच बोलत आहोत. काय बोलत आहोत? जे आत्मा दृश्य नव्हे कवनातेही कदा. कवनातेही कदा आत्मा दृश्य नव्हे. कोणालाही कधीही आत्मा दृश्य होऊ शकत नाही असं आम्ही ह्या निरूपणाच्या प्रवाहामध्ये बोलत आहोत. कारण तो आत्मा परिपूर्ण आहे. मग परिपूर्ण पदार्थ जो आहे तो कधी दृश्यभावाला प्राप्त होत नाही. हा खरा सिद्धांत आहे, किंवा ही खरी अनुभूती आहे, किंवा अनुभूतीमध्ये द्रष्टा हा दृश्यभावाला कधीच प्राप्त होत नाही, ही स्थिती आहे. म्हणून तो आत्मा कधी दृश्यभावाला येतच नाही. आणि जे दृश्यभावाला प्राप्त झाले ते कधी आत्मा असू शकत नाही. आणि दृश्यभावाला असणारे पदार्थ आत्म्या वाचून असू शकत नाही आणि स्वतंत्रही असू शकत नाही. मग आत्म्या वाचूनही नाही, आत्मस्वरूपाच्याही ठिकाणी नाही, आत्म्यावरही नाहीत आणि स्वतंत्रही नाहीत. मग काय आहेत ते पदार्थ? काय ते पदार्थ नाहीत, आहे की नाही? जे पदार्थ ज्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि दृश्याच्या दृष्टीचा कधीच दृंगमात्रत्वाचा कधीही विपरिलोप होत नाही. का सगळा दृष्टाच आहे म्हणून, सगळा दृष्टाच आहे म्हणून. आयशेची काही बोलवणं मग पाहिजे द्रष्टृत्वाकडून, तरी अवघेचे आत्मनिदान देतीले आहे. आयशेची काही बोलणं काय आहे की आत्मस्वरूपाला समजावून सांगायचं झालं का असंच काहीतरी बोलावं लागतं. आणि ते बोलणं नेहमी उन्या चुकीचं असावं, आहे की नाही? फार कुठंतरी त्याला पूर्वापर विरोध दोष येईल अशा प्रकारचं नसावं, किंवा ते बोलणं भ्रमिष्ठासारखं नसावं. आपणच केलेल्या विधानाचं पुन्हा आपणच जर खंडन करायला लागलं तर त्याला काय होईल? पूर्वापर विरोध नावाचा दोष येईल, किंवा काही ठिकाणी कर्मकर्तृ विरोध असा दोष येईल, स्वस्कंधारोहण नावाचा दोष येईल असं. पण तरीसुद्धा हे दोष जरी आम्ही टाळत असलो तरीसुद्धा जो बोलण्याला कधीच विषय होत नाही त्याचं आम्ही वर्णन करीत आहोत. आणि जे पदार्थ कधी झालेच नाही त्यांचं मिथ्यात्व आम्ही वर्णन करीत आहोत, आहे की नाही? म्हणजे हे आमचं बोलणं चुकीचंच नाही का? पण हे उन्या चुकीचं आहे. मुमुक्षूच्या ठिकाणी जोपर्यंत दृश्य त्याला दिसतंय ना,
आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू. जो म्हणून आमचं बोलणं काय आहे, त्याला जो विश्वाभासू येतो, मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदू. आता मग तर आम्हाला अज्ञान रूपी रात्र स्वीकारावं लागते, बरोबर ना. ज्ञानरूपी सूर्याची कल्पना करावी लागते. जो अविद्या राती रुसोनिया आणि गिळे ज्ञानाज्ञान चांदनिया. जो स्वबोधू करी सुबोधू का स्वबोधू, जो स्वबोधू करी ज्ञानिया, जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. जेणे विवळतीये सवळे लावणी आत्मज्ञानाचे डोळे. सांडिती देहांतेची आविसाळे जीव पक्षी. अशा प्रकारचं आम्हाला काय वर्णन करावं लागतं. मग लोक ज्ञानेश्वरीला कवटाळून बसतात, आहे की नाही. असं सांगितलं काय भाव अक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञाने जे गोमटी. असा हा व्यवहार होताना दिसतो, आहे की नाही. तो लौकिक व्यवहारासारखा व्यवहार आहे का, हा परमार्थिक व्यवहार आहे. आणि याचं कौतुक किती येतं तर धन्यहम धन्यहम असं म्हणत बसतो, आहे की नाही. तर हे जे जोपर्यंत या आई खुर्ची दे बैठी खुर्ची. थोडा समय आहे ना, बैठिए. नहीं, हाँ आप बैठिए. आता सांगतात की अशा प्रकारचं उणे चुकीचं बोलावं लागतं. म्हणजे आपल्याला जिकडं जायचं आहे ना त्याच्यात शब्द नाही, हां, त्याच्यामध्ये इंद्रिय नाहीत, त्याच्या ठिकाणी प्रमाण नाही. आणि कोणत्याही प्रमाणाला ते किती तुम्ही आळवलं तरी ओढ येणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आपल्याला गंतव्य काय आहे, प्राप्तव्य काय आहे, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे पहिल्यांदा. तर गंतव्य असं आहे की त्या गंतव्याचं खरं जर प्राप्त झालं तर तिथं गंतान गंतव्य आणि गमन हे राहतच नाही. अशी स्थिती जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण जरी किती शब्दाची झुंज दिली तरी त्याने आपल्याला ते प्राप्त होणार नाही, कारण त्याचा तो विषयच नाही. परंतु शब्द हे जे प्रमाण आहेत ना, ही प्रमाणं जी आहेत ना ती अप्रमाण आहेत, त्याचं दर्शन घ्या. परंतु आम्ही अप्रमाण आहोत हे ते सांगतात. आणि जोपर्यंत ती आम्ही अप्रमाण आहोत ह्या त्यांच्या अप्रमाणत्वाची खात्री आपल्याला पटत नाही, बरोबर ना, तोपर्यंत ह्या प्रमाणाशी झुंज द्यावी, बरोबर आहे की नाही. मग ही सेवा, त्याला आपण म्हणतो ना आम्ही सेवा करतो, ही सेवा जेव्हा परिपूर्ण होतील तेव्हा ती काय करतील, ती प्रमाणं त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त करतील आणि आपल्याला आपल्या आत्मस्वरूपावर आरूढ करून देतील, आहे की नाही. ठीक आहे ना. हां, ना तरी निंदास्तुती दोन्ही मौनासाठी जाती. हां, मौनी मौना आथी बोलता बोली पुढे येणार आहे ना हे शेवटी जीवनमुक्ती विवेकामध्ये. हां, आता सांगतात म्हणून प्रस्तुत ह्याची बोलत आहे जे आत्मा दृश्य नव्हे. आम्ही आता इथे हेच सांगतो की आत्मा कधी दृश्य होत नाही आणि कवना तेही कदा दृश्य नव्हे. कोणी किती विद्वान मनुष्य असला तरी तो आपल्या आत्मस्वरूपाला आम्ही दृश्य केलं असं कधीही म्हणू शकणार नाही. आयशेची काही बोलवणं न पाहिजे द्रष्टृत्वाकडून तरी अवघेची आत्मेने जाणं द्योतिले असे. तर ते सांगतात आयशेची काही बोलवणं, असंच आम्ही काही प्रकारचं बोलतो आणि मग पाहिजे द्रष्टृत्वाकडून. जर द्रष्टृत्व भावाने पाहिलं म्हणजे द्रष्ट्याकडून पाहिलं, म्हणजे द्रष्ट्याच्या दृष्टीनं आपण जर पाहायला लागलो तर अवघेची आत्मेने जाणं देतील असे. तर सगळं द्रष्ट्याकडून पाहायला लागलं तर जे जे समोर येतील भाव अभाव दृश्याचा अभाव हे सगळ्यांचं आत्मेनेच प्रकाशन देतील असे म्हणजे प्रकाशन केलेलं आहे. हे द्रष्ट्याकडून पाहिलं तर काय, जे जे काही समोर येईल त्या सर्वांचा द्रष्टा कोण आहे, आत्माच आहे. आयशे काही निरूपण बोलीजेल सविवरण त्यात प्रस्तुत जाणं बोलतो आयशे. आता असं काही जे निरूपण करायचं ते आम्ही सविवरण त्याचं विस्तारपूर्वक आम्ही आता सांगू. त्यात प्रस्तुत जाणं बोलतो आयशे. प्राप्त प्रसंगात आम्ही आता असं बोलतो की वेदू काही न बोले परी नावाची नाही घेतले ना, ते ना हा घेतले झालं नाहीच ना, तेथे परी नावाची नाही घेतले आयशे काहीची जोडिले नाही जेणे. बघा की आता वेद आहे तो वेद काही न बोलले, धर्माचं आणि ब्रह्माचं प्रतिपादन करणारा वेद आहे. आपण म्हणतो ना
धर्म आणि ब्रह्माची प्रतिपादक वाक्य, ज्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात, वेद असं म्हणतात, किंवा अज्ञाताचं जेवढं ज्ञापन करून देतो तो काय आहे वेद, किंवा त्याला शास्त्र असं म्हणतात, किंवा शंसनात शास्त्रम इति उच्यते असं आपण म्हणतो. परंतु आपली जी वेद काही न बोले, वेद काय बोलत नाही, वेद सर्व काही बोलतो, परी नावाची नाही घेतले. वेदांनी सगळं बोलला, जे समोर आलं त्याला नेतीनं सांगितलं, हे नाही ते नाही. पण वेद आत्म्याविषयी विधिमुखाने बोलू शकला नाही. सगळ्याविषयी वेद बोलला, परंतु आत्मस्वरूपाविषयी नावाची नाही घेतली. त्या आत्म्याचं नावसुद्धा त्यांनी कुठं घेतलेलं नाही. आयशे काहीच जोडिले नाही जेणे, आणि ज्यांनी काहीच प्राप्त केलं नाही, म्हणजे ज्याच्यात काही प्राप्य आहे इथं असे, म्हणजे वेदाचं मनोगत आपण पाहिलं तर त्यांनी काहीच जोडलं नाही, म्हणजे काहीच प्राप्त केलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आत्मस्वरूप प्राप्यच नाही तर प्राप्त कसं करून घेणार, आहे की नाही. म्हणून ते प्राप्य नाही, संस्कार्य नाही, काही नाही, विकार्य नाही, उत्पाद्य नाही, आणि विनाश्य पण ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. म्हणून वेदाने काहीच जोडिले नाही जेणे. तुम्ही किती वेदाचं अध्ययन केलं, पण त्या अध्ययनाने तुम्हाला आत्मप्राप्ती करून दिली असं म्हणता येईल का कधी? कारण वेदाने आत्मस्वरूपाविषयी विधिमुखाने बोलूच शकला नाही, ते तुम्हाला काय प्राप्ती करून देणार आहे? ते वेद जाणू गेला पुढे मौनावला, आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदाला जर मौन पाळावं लागलं आणि तुम्ही म्हणता का वेदाद्वारा मला काय झालं, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, असं जर म्हटलं तर चालेल का? कारण काहीच नाही जोडिले त्याने, त्या वेदाने काहीच प्राप्त करून दिलं नाही. बरं, त्याच्यापर्यंत पण वेद बोलला नाही का? एवढं कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीस वाणी. मग त्या श्रुतीला विचारलं की आम्हाला आत्मस्वरूप दाखव, तर ते काय म्हणते, गुरुसारखंच म्हणणार, काय, कैसे बोटाने दाखवू तुला, सांग गुरुच्या मुला. अशी वेदाची देखील ज्या ठिकाणी त्रेधा तिरपीड झाली, वेदाने सुद्धा देखील माघार घेतली, असं हे आत्मचैतन्य आहे. असा हा प्रस्तुत विषय तो आम्ही आणखीन विस्ताराने बोलू म्हणतात. आणि या ओवीमध्ये टीकाकाराने देखील भरपूर विस्तार केला आहे. जवळजवळ 30 ओव्यामध्ये ही ओवी सांगितली. वेदू काही न बोले, परी नावची नाही घेतले, आईशे काहीच जोडिले नाही जेणे. ज्या वेदाने काहीच प्राप्त करून दिलं नाही. आता याविषयीची जी टीका आहे ती दुपारी पाहू. पुण्य ती दुपारी पाहू. पुण्य ती दुपारी पाहू. पुण्य ती दुपारी पाहू. पुण्य ती दुपारी पाहू.